सारिका प्रथम क्रमांकाने पास झाली. सारिका सारखी रडत होती. तिला हे यश अपेक्षित नव्हते. 10वीत मेरिट आलेल्या सारिकाला आता केवळ पहिल्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पोरगी या वेळेला नापास तर झाली नाही ना, म्हणून शुभाबाई थोडी घाबरलीस. काऊन व सारिके, तू काऊन रडतवा? नापास झालीस का व? एकदाच काय ते मला सांगून टाक बाई. पास झालीस तर नापास झालीस ते महाजीव खालीवर होतो वय. सारिकाच्या मैत्रिणीने सहबाईला सारिका प्रथम क्रमांकाने पास झाली ते सांगितले. सहबाईला यातले काहीही समजत नव्हते. तिच्यासाठी फक्त सारिका पास होणे महत्वाचे. त्यावेळेस पोरगी रडत असल्यामुळे तिने पेढे काही वाटले नाही. यापुढे काय करायचे याची चिंता तिला लागली होती. पैशाच्या अभावी अधिक विचारांच्या भानगडीत न पडता इंग्रजी विषय घेऊन साधे BA करायचे ते सारिकाने ठरविले. त्या पुढचे शिक्षण स्वबळावर करायचे असे मनाशी पक्के केले. सकाळीच कॉलेज आणि दुपारी एका मोठ्या मॉलमध्ये पार्ट टाइम नोकरी. पोरीला झोपडपट्टीतील लोकांच्या नजरेतून वाचवताना शोभाबाईच्या नाकीनव येत असे. असेच दिवस जात होते. आता शोभाबाई खंगत चालली होती. तिच्या तब्येतीची खूप हेळसांड होत होती. दिवसभर दुसऱ्यांच्या घरची धुनीभांडी करता करता शोभाबाईला फार थकून गेल्यासारखे वाटायचे. तरीही पोरी हा नेहमी सांगत असे, सारिके, तू फक्त अभ्यास कर, खूप मोठी साहेब बन. माया जिवंतपणी तुले साहेब होताना मला पाहू दे बाई. जवळ तुझे शिक्षण संपत नाही ना, तोवर तू काही बी काम करू नकस, मी आहो बघ. तू जेव्हा साहेब होशील ना, तेव्हाच मी माझे डोळे मिटन बघ. तिने नोकरीबद्दल शोभाबाईला काहीच सांगितले नव्हते. असेच दिवस जात होते. 3 वर्ष लोटले. सारिका ग्रॅज्युएट झाली. याचा अर्थ शोभाबाईला माहित नव्हता. कामावर जोशी साहेबांच्या घरी गेली आणि त्यांना विचारले, जोशी साहेब, ग्रॅज्युएट म्हणजे काय जी? त्यावर जोशी साहेब उत्तरले, हा शब्द तू कुठून आणला आहेस? नेमकी कशाच्या संदर्भात तू बोलत आहेस ते आधी मला सांग, म्हणजे मला कळेल असं सांग. साहेब, मला शिक्षणातलं काही समजत नाही जी, तुम्हीच मला सांगा जी. त्यावर जोशी साहेब परत म्हणाले, अगं शोभाबाई, नेमके काय म्हणायचे आहे ते मला परत सांग बघू. माई पोरगी ग्रॅज्युएट झाली जी, तेरवी का 14वी ते मला काय माहित नाही. तुम्हीच मला सांगा, नाहीतर माया पोरीला तुमच्याकडे मी घेऊन येतो. माया पोरीला शिक्षणातलं समजून सांगा जी थोडस. बरं ठीक आहे, घेऊन ये तुझ्या पोरीला, असे म्हणून जोशी साहेब आपल्या कामात मग्न झाले. शोभाबाई सुद्धा 4 घरचे काम करून घरी आली. इकडून तिकडून विचारपूस करून पोरीसाठी काही ना काही करण्याच्या तयारीत ती होती. सारिका BA प्रथम श्रेणीत पास झाली. सारिकाला यापुढे बँक अधिकारी, IAS ऑफिसर अधिकारी इत्यादी स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या होत्या. त्याची तयारी करायची होती आणि ह्याच आधारावर एका प्रथम श्रेणी अधिकारी व्हायचं होतं. म्हणून ती मायला म्हणाली, माय, मी यापुढे शिकत नाही. पण शोभाबाईला हे पटण्यासारखं नव्हतं. सारिकाला मॉलमधली नोकरी सुरू ठेवायची होती, पण घरी राहून ते शक्य नव्हते. त्यामुळे तिने मैत्रिणीबरोबर B.Ed CETची एक परीक्षा दिली. परीक्षा ती पास झाली, पण गुण चांगले पडल्यामुळे सरकारी कोट्यात नंबर लागला. बॅरिस्टर नागो वानखेडे गव्हर्नमेंट शिक्षण महाविद्यालय मिळाले. सगळे मनासारखे होत होते. मॉलमधली नोकरी करता आली आणि सोबत B.Edही सुरू ठेवता आले. शोभाबाईला B.Ed परवडणारे नव्हते. 1-2 हजार रुपये आधीच तिने मातीच्या गाडग्यात जमा करून ठेवले होते, ते आता कामी आले. सारिका कॉलेज आणि नोकरी दोन्ही अगदी व्यवस्थित सांभाळत होती. अजूनही मॉलमधल्या नोकरीबद्दल मायला काहीच माहित नव्हते. शोभाबाई दुसऱ्याच्या घरची धुनीभांडी करून खूप थकायची. दोघी रात्रीचे काहीतरी करून खायच्या, नाहीतर तशाच झोपायच्या. सारिकामध्ये B.Ed मुळे खूप बदल झाला होता. आधीच तिच्यामध्ये नेतृत्व गुण, चित्रकला, कलागुण, हस्तकला इत्यादी गुण होतेच. त्याचा पूर्णत्वाने विकास झाला. तिच्या हृदयात कुठेतरी दडून बसलेले कवी मनही जागृत झाले. तिने अनेक महाविद्यालयीन स्पर्धा गाजवल्या. त्यात तिने
बऱ्यापैकी यशही संपादन केले. असेच दिवस जात होते. सारिकाने विद्यापीठातून बीएडची पदवी प्रथम श्रेणीत पास केली. सारिकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. पोरीचा आनंद पाहून शोभाबाईलाही खूप आनंद झाला. आता माझ्या पोरीला मास्तरींची नोकरी लागणच